येवल्यात शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन उतार्यावरील एमआयडीसीचा बोजा कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, शेतकऱ्याची सरकारविरोधात घोषणाबाजी। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराजवळ एमआयडीसी स्थापना झाली आणि सटाणे आणि अनकवाळे या गावातील सुमारे 111 शेतकऱ्यांच्या 400 एकर जमिनीवर सरकारनं शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता एमआयडीसीचं नाव लावलं असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येवला प्रांताधिकारी कार्यालयातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। शेतकऱ्यांची सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी पाहायला मिळते। उतार्यावरील बोजा कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केलेली आहे। महिला शेतकरी सुद्धा आंदोलनात सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाडजवळ असलेल्या सटाणा अनकवडे शिवारात प्रस्तावित एमआयडीसीच्या अधिग्रहणाचा मुद्दा आता चांगला तापला आहे। 111 शेतकऱ्यांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता शासनाने एमआयडीसीच्या नावाचा बोजा त्यांच्या उतार्यावर चढवला आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर आपण पाहू शकता या ठिकाणी टावर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय आणि आपण आता या आंदोलनकर्ते जे शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय नेमकं आंदोलन केलंय तुम्ही? मनमाड शहरालगत एमआयडीसी मंजूर झालेली आहे। त्याच्यासाठी जवळजवळ 350 एकर जमीन संपादित केली जात आहे, परंतु जमीन संपादित करत असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं गेलं नाही। दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे शेती ज्या भावाने घेतल्या जात आहेत त्या अत्यंत कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत। 1.5 ते 2 लाख रुपये एकर प्रमाणे घेतल्या जातात। एकीकडे जमिनीचे भाव जर पाहिले आपण 50 लाख रुपये एकर आणि 1 कोटी रुपये एकर जमीन असताना आणि दुसरी बाजू पाहिली आपण पर्यायी बाजू त्यांना 400 एकरच्या आसपास जमीन सरकारची असताना मग तुम्ही शेतकऱ्यांच्या जमीनच का हडप करतायत? जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।